स्टार्ट करू. नमस्कार. माहिती जानेवारी 2025 ची जी प्रश्नपत्रिका आहे मिशन आरंभ या अंतर्गत आपण जी घेणार आहोत माहिती जानेवारी 2025 ची बुद्धिमत्ता चाचणी दुसरा जो पेपर आहे त्याच्यातला बुद्धिमत्ता चाचणी हा विषय आपण सोडवून घेणार आहोत. पुन्हा एकदा 1 बाय 1 प्रश्न करून. पहा, पहिला प्रश्न दिसतोय आपल्याला स्क्रीनवर. पुढील प्रश्नामध्ये पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदांमध्ये आहे. तो संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा. आपल्याला इथे काही अक्षरं दिलेली आहेत आणि त्या अक्षरानुसार आपल्याला आपलं उत्तर शोधायचं आहे. पहा, इथे हे करत असताना आपण बुद्धिमत्तेची जी प्रश्नपत्रिका आहे आपण गेलो की सुरुवातीला आपल्याला पहिल्यांदा आपण जे लिहून घ्यायची आहे ती आपली अक्षर मालिका असते. 5-5च्या गठ्ठ्याने 2 प्रकारे आपल्याला लिहिता येतात. A B C D E F G H I J म्हणजे या पद्धतीने 5-5 अक्षरांची गणना करून आपल्याला ते लिहिता येतं. किंवा आणखीन दुसऱ्या प्रकारे आपल्याला जर लिहायचं म्हटलं तर 13 अक्षरांचा गट जो आहे A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z. आपल्या प्रश्नासाठी जो चांगला अक्षरांचा क्रम तो याप्रमाणे राहणार आहे. बी साठी जर आपण पाहिलं तर आपल्याला इथे हा जो दिलेला आहे बी आणि ओ यांच्या मधला जर डिफरन्स आपण पाहिला तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 म्हणजे या ठिकाणी आपल्याला असा संबंध इथे जोडता येईल की बी मध्ये 13 मिळाले म्हणजे ओ मिळाला. ई मध्ये जर 13 मिळाले तर आर मिळते. आपण पाहूया हे 4 आणि 4 8 आणि ते 11 12 आणि 13 इथे 13 इथे मिळतोय. त्यानंतर ए मध्ये 13 मिळवल्यानंतर ए मिळतोय. त्याच पद्धतीने आपण इथं जायचं आहे. या मध्ये आपल्याला +13 करायचे आहे. तर 1 मध्ये 13 करताना हे 5 आणि 2 7 8 9 10 11 12 आणि 13 एस अक्षर म्हणजे पहिलं अक्षर आपल्याला याच्या संख्येचं जे आलं पाहिजे ते एस पाहिजे. आपल्या पर्यायामध्ये पाहिलं तर आपल्याला फक्त तिसरा पर्याय एस दिसतो आहे. आपण इथेच आपलं उत्तर फिक्स करू शकतो. किंवा आपल्याला जर पुढचं पाहायचं असेल तर आय साठीचं पुढचं अक्षर आपण +13 करू. त्याच्यामध्ये पाहताना हे 4 आणि 4 8 4 12 आणि 13 म्हणजे इथे हा बी येतो आणि मग इथे आपल्याला हा एस आणि बी मिळाला. याचा अर्थ आपला हा पर्याय बरोबर आहे. म्हणजे आपल्या प्रश्न क्रमांक 26 चं उत्तर आपला पर्याय क्रमांक 3 आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. सिलेक्ट हा सुद्धा अक्षर मालिकेवरच आधारित हा प्रश्न आहे. पहा याच्यामध्ये पण LOM त्यानंतर LOM साठी NMK आणि PKI साठी काय असं त्यांनी विचारलेलं आहे. पाहूया अक्षर मालिका पुन्हा लिहून घेऊ. आता परीक्षेमध्ये तुम्ही एकदा कच्च्या कामाच्या जागेवर जर एकदा अक्षर मालिका घेतली तर ती पुन्हा पुन्हा लिहायची गरज लागत नाही.
आपल्याला मात्र इथं प्रत्येक प्रश्न वाईज आपण पाहतोय म्हणून ती अक्षर मालिका पुन्हा घ्यावी लागणार आहे. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T Q V W X Y आणि गरज लागेल तर शेवटचा Z. आता याच्यामध्ये एल साठी एन आलेला आहे. आपण इथे कलर बदलूया. पहा एल साठी एन आला, ओ साठी एम आलेला आहे. म्हणजे इथे जे +2 झालेलं होतं ओ साठी एम आल्यानंतर इथे -2 झालेलं आहे. म्हणजे हा +2 चा हा -2 चा आणि एम साठी के एम साठी के म्हणजे हा पुन्हा -2 अक्षर आपण मागे जायला हवं. त्याच पद्धतीने आपण इथं करायचंय पी च्या पुढे +2 करायचंय. +2 -2 आणि -2 अशी अक्षरे शोधली की आपल्याला आपलं उत्तर सापडणार आहे. मग बी मध्ये +2 केल्यानंतर आपल्याला अक्षर मिळतंय हे आर. सो आपण आर लिहितोय. के मध्ये 2 अक्षर मागे जायचंय. के च्या 2 अक्षर मागे गेलो की आय आपल्याला मिळतोय. इथं जर आपण पाहिलं तर इथं आर सुरू आणि 3 पर्याय आहेत. म्हणजे हा पर्याय आपला पहिल्या अक्षरांचा कॅन्सल झाला. दुसरा पर्याय जो आपला म्हणजे दुसरा जे अक्षर आला तो आय, याच्यामध्ये आय आणि याच्यात आय आहे. तिसऱ्या याच्यात आय नाही म्हणून हाही पर्यायाला कॅन्सल झाला. आणि आता तिसरं जे अक्षर बघायचं आय मध्ये पण -2 करायचे म्हणजे मागे जायचंय. याचा अर्थ इथं आपल्याला जी पाहिजे आहे. या दोघांपैकी चौथ्या पर्यायामध्ये जी आहे म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 केले आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण बघूया. प्रश्न आहे 24 ला 126 तर 48 ला किती? संख्यांवर आधारित हा संबंधावरचा प्रश्न आहे. याच्यामध्ये प्रश्न सोडवत असताना आपण म्हणजे या प्रकारचे प्रश्न आपण जेव्हा सोडवतो त्यावेळेला नेहमी सगळ्यात आधी अक्षरांची असेल किंवा संख्यांची असेल बेरीज, वजाबाकी, वर्ग, घन, एक मिळवणं, घनमध्ये 1 मिळवणं, वर्गामधून 1 वजा करणं, घनमधून 1 वजा करणं, या प्रकारच्या क्रिया करून पाहायच्या असतात. या संख्या जर आपण पाहिल्या 24 आणि 126 तर त्या पाहताच क्षणीच आपल्या लक्षात येते की 24 म्हणजे 5चा वर्ग 25 आणि त्यामधून 1 वजा केलेला आहे म्हणजे आपल्याला मिळाले 24. आणि 126 साठी त्यांनी जी क्रिया केली आहे ती 5चा घन तो 125 आणि 125 मधून 1 वजा केला की आपल्याला मिळताय 125 मध्ये 1 मिळवलेला आहे म्हणजे आपल्याला मिळताय तिथे 126. मग हाच संबंध आपल्याला पुढे 48 आणि आणखी कोणत्या संख्येमध्ये लावता येईल हे बघायचं आहे. आपण पाहूया. या 48 साठी त्याच्या जवळची संख्या शोधली तर ती येते 49. 49 म्हणजे 7चा वर्ग बरोबर 7चा वर्ग झाला 49 आणि 49 मधून 1 वजा केले की आपल्याला मिळाले 48. 48 इथे आहेत ऑलरेडी. आता आपल्याला 7चा घन करायचा आहे. 7चा घन होतो 343 आणि या 343 मध्ये 1 मिळवला की आपल्याला आपलं उत्तर मिळतं 344. म्हणून आपलं उत्तर
पर्याय क्रमांक 1 हे आहे. तर या ठिकाणी या पद्धतीने इथं ज्याप्रमाणे आपण वर्ग करून त्याच्यामध्ये एक वजा केलाय आणि वर्ग घन करून त्याच्यात एक मिळवलाय, त्याच पद्धतीने आपण पुढच्या संख्यांमध्ये पण तो संबंध लावलाय. तर असे प्रश्न सोडवत असताना जसं मी सुरुवातीला सांगितलं या प्रश्नाच्या की अंकांची बेरीज त्या संख्येमधल्या किंवा त्यांचा वर्गमध्ये एक मिळवणं, घनमध्ये एक मिळवणं किंवा वर्गातून एक वजा करणं किंवा त्यांच्या अंकांचा गुणाकार करणं, या प्रकारच्या क्रिया आपण करून पाहायच्या असतात साधारण. पुढच्या प्रश्नाकडे आपण बोलूया. आता दिलेल्या प्रश्नातील आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते त्याकडे दिलेल्या आकृतीच्या पर्यायातून बघा. आपल्याला हे जे चिन्ह दिलेलं आहे हे जे चिन्ह दिलेलं आहे याचा अर्थ आरसा या ठिकाणी ठेवलेला आहे आणि म्हणून याची पडलेली इकडची प्रतिमा आपल्याला पाहिजे, म्हणजे फक्त डावं उजवं आपल्याला करायचंय. हे करत असताना आपण एक आकृतीचा भाग घ्यायचा आणि तो व्यवस्थित दिसतोय का ते आपण पाहायचं. आपल्याला इथे दिसणारा हा जो भाग आहे हा आपल्याला इथे दिसायला हवा, तो कोणत्या आकृतीमध्ये आहे याच्यात नाही, म्हणून ही आकृती इलिमिनेट होणार आहे. त्यानंतर याच्या आरशात ज्या बाजूला त्याच बाजूला प्रतिनिधित्व दिलं म्हणजे आहे आपल्याला म्हणजे परफेक्टली उलट पाहिजे, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये चौथा पर्याय आकृती बरोबर आपल्या उजव्या हाताने दिलेली आहे, डावीची उजवी झालेली आहे. मग त्याच पद्धतीने आता आपण दोन पर्याय शोधायचं आहे. आता बाण जर पाहिलं आपण तर हा बाण खालच्या बाजूचा, हा बाण इथे पण आहे आणि इथे पण आहे. आता हा जो काटकोनात वळलेला बाण आहे हा उजव्या बाजूला आपल्याला दिसतो, आपल्याला डाव्या बाजूला तो बघायचा आहे. या आकृतीत देखील डाव्या बाजूला आहे आणि या आकृतीत देखील आहे. आता आपण वळणार आहोत या त्रिकोणाकडे. हा जो भरलेला त्रिकोण आहे हा त्रिकोण आपल्याला उजव्या बाजूला दिसायला पाहिजे. याच्यातही उजव्या बाजूला आहे, याच्यातही उजव्या बाजूला आहे. म्हणजे आपल्याला आकृतीच्या शेवटच्या भागापर्यंत जाण्याची वेळ आली. आता या ठिकाणी ही जी फुली दिसते आहे या फुलीची प्रतिमा उजव्या बाजूला आपल्याला पाहिजे. इथे गुणाकाराची फुली आहे आपल्या प्रश्न आकृतीमध्ये, पण इथे मात्र या चौथ्या पर्यायात बेरजेची फुली दिलेली आहे आणि तिसऱ्या पर्यायात आपली गुणाकाराची फुली आहे. म्हणजे आपला उत्तर पर्याय क्रमांक 3 हा पर्याय क्रमांक 4 इथे एलिमिनेट होतो. पुढचा प्रश्न लगेच आपण इथेच पाहूया, त्याच प्रश्नाशी संबंधित आहे. आरशातील प्रतिमा अतिशय सोप्या प्रकारचा असा प्रश्न आहे आणि हमखास तुम्हाला गुण मिळवून देणारा आहे, म्हणून नीट लक्ष द्या. सगळ्यात आधी आपण या आकृतीचं निरीक्षण करायचं आणि डावी उजवी बाजू आपल्याला फक्त डावी बाजू उजवी करायची आणि उजवी बाजू आपल्याला डावी करायची आहे. तर त्या पद्धतीने आपण पाहूया, इथला जो चंद्र आहे हा उजव्या बाजूला म्हणजे अर्धगोल झालेला आहे त्याचा आपल्याला डाव्या बाजूला अर्धगोल पाहिजे. तो पाहताना इथे पहा, हा इथे डाव्या बाजूला हा दिलेला आहे याचा अर्धगोल, म्हणजे हे हा पर्याय असू शकतो. इथे प्रश्न आहे जसा चंद्र केलाय तसाच इथे दिलाय म्हणून हा पर्याय इथे एलिमिनेट होतो. इथे मात्र त्याचा उलट दिलेला आहे त्यामुळे हा पर्याय राहू शकतो आणि इथे पुन्हा एकदा त्यांनी प्रश्न आकृतीप्रमाणे दिले म्हणून हाही पर्याय इथे कॅन्सल होतो. आता आपल्याकडे दोन पर्याय राहिले, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. आपण खालची जी स्पष्ट दिसणारी आकृती आहे भरलेल्या डी साठी किंवा एक अर्धवर्तुळासाठी, तर ती आकृती आपण पाहूया. इकडे डाव्या बाजूला उलटी झालेली पाहिजे. यामध्ये प्रश्न आकृतीसारखीच असलेला हा भाग आहे, त्यामुळे हा पर्याय आपला कॅन्सल होणार आहे आणि इथे मात्र आरशातील प्रतिमेप्रमाणे दिसणारा हा भाग आहे आणि म्हणून इथे हा भाग आपल्याला आपलं हे उत्तर पर्याय क्रमांक 3.
पुढचा प्रश्न आपण पाहूया. दिलेल्या आकृतीची अक्षरे विज्ञान शाखेतील विषय शिकणारे विद्यार्थी दाखवतात. खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायांमधून शोधा. आता 31वा जो प्रश्न आहे तो या आकृतीशी संबंधित आहे. या ठिकाणी कदाचित हे स्पष्ट दिसत नसेल आकृती हे केल्यामुळे, तर इथे आर आहे, आर टी ए यू पी एस आणि सी अशा अक्षरांनी दिलेला आहे. आता अशा आकृतीचं सोडवत असताना नीट निरीक्षण करणं फार महत्वाचं असतं. या ठिकाणी 3 विषय शिकणारे विद्यार्थी दिलेले आहेत. आधी आपण आपल्या प्रश्नापासून बाजूला थोडंसं वळूया. या आकृतीचं फक्त विश्लेषण आधी शिकूया. याच्यामध्ये हा जो फक्त या वर्तुळामध्ये शिकणारे, म्हणजे मी जो काळं वर्तुळ काढते, पुन्हा एकदा याला काळं करते, याच्यामध्ये शिकणारे हे विद्यार्थी आहेत भौतिक शास्त्राचे. त्यानंतर या दुसऱ्या वर्तुळात शिकणारे विद्यार्थी आहेत रसायन शास्त्राचे आणि या तिसऱ्या वर्तुळात शिकणारे विद्यार्थी आहेत गणिताचे. आता यामध्ये हे जे आर आहे हे फक्त वर्तुळामध्ये येतात, काळ्या वर्तुळात, म्हणजे हे फक्त भौतिक शास्त्र शिकतात. हे विद्यार्थी फक्त रसायनशास्त्र शिकतात. हे विद्यार्थी फक्त गणित शिकतात. त्यानंतर हा जो मधला भागामध्ये पाकळी सारखा असते त्याच्यामध्ये जर पाहिलं तर हे यस विद्यार्थी जे आहेत ते गणितही शिकतात आणि भौतिक शास्त्रही शिकतात. टी जे आहेत विद्यार्थी ते भौतिक शास्त्र शिकतात आणि रसायनशास्त्रही शिकतात. आणि पी हे जे विद्यार्थी आहेत ते गणितही शिकतात आणि रसायनशास्त्रही शिकतात. आणि मध्यभागी मात्र या अक्षरांची प्रश्न विद्यार्थी संख्या आहे ते विद्यार्थी मात्र 3ही वर्तुळात आलेले आणि त्याच्यामुळे ते भौतिक शास्त्रही शिकतात, रसायनशास्त्रही शिकतात आणि गणितही शिकतात. या प्रकारे जर आपल्याला आकृतीचं विश्लेषण करता आलं तर या आकृत्यांवर आधारित जे 2 किंवा 3 प्रश्न येतात तुम्हाला त्याची मार्क आपल्या कुठेही जाणार नाही. तर प्रश्नाकडे वळूया आपण. गणित वगळता इतर विषय शिकणारे विद्यार्थी कोणत्या अक्षराने दाखवले आहेत? आता गणित वगळलेले म्हणजे या सी ला गृहीत धरायचं नाही, गणित वगळायचं. आणि मग इतर विषय शिकणारे विद्यार्थी कोणत्या अक्षराने दाखवले आहेत? मग इतर विषय कोणते शिकताय? तर त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे आर शिकताय आणि ए शिकताय. मग आपल्याकडे पर्याय तर आहे, आपल्याकडे 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. म्हणजे आता पर्याय क्रमांक 1 आर आणि पर्याय क्रमांक 4 ए विद्यार्थी आपले काय करत आहेत, म्हणजे गणित शिकत नाही पण भौतिक शास्त्र आणि रसायनशास्त्र शिकतात. तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवला. ही आकृती लक्षात असू द्या. पुढचे प्रश्न सुद्धा यावरच आधारित आहेत. होय. भौतिक शास्त्र आणि दोन्ही विषय शिकणारे विद्यार्थी कोणत्या अक्षराने दाखवले आहेत? आता भौतिक शास्त्र आणि गणित मग अशी आपण पाहिलं की भौतिक शास्त्राचं हे सर्कल आहे आणि भौतिक शास्त्राचा हे विषय हे सर्कल आहे आणि गणिताचं हे सर्कल आहे. तर हे दोन्ही विषय शिकणारे विद्यार्थी म्हणजे दोन्ही वर्तुळात येणारे विद्यार्थी कोणत्या अक्षराने दाखवलं? बरोबर तुम्ही अनुमान बांधा. याच्यासाठी दोन्ही याच्यामध्ये येणारं एस हे अक्षर आहे म्हणजे एस ने हे विद्यार्थी दर्शवलेले आहेत. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कट करा. तिथे चेंज होती क्लिअर करा, क्लीन करा. आता वर घ्या, आता वर घ्या. नाही ते नाही, 3 वर घ्या स्क्रीन. हा असं ती खाली घ्या, ती जागेवर ठेवायचं. आता पुढचा जो प्रश्न आहे फक्त गणित विषय शिकणारे विद्यार्थी कोणत्या अक्षराने दाखवलेले? आपल्याला पुन्हा एकदा आकृतीकडे जावं लागेल. आपल्या फक्त गणित शिकणारे विद्यार्थी
मगाशी मी दाखवलं होतं तुम्हाला की गणिताचा हा खालचा वर्तुळ आहे आणि फक्त परीक्षित आहे ते सी या अक्षराने दाखवलेले आहे आपल्याला याच्यात दाखवल्याप्रमाणे. तर याचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक 2 सी येईल. सिलेक्ट करू सिलेक्ट पेन बाजूला क्लिक करा बाजूला. आता पेन घ्या बरं. याचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक 2 सी हे आहे. ओके. हा सिलेक्ट वर घ्या. पुढचा 34 प्रश्न क्रमांक 34 वर आपण जाऊया. जर एका सांकेतिक भाषेत इन्स्टिट्यूशन हा शब्द हा या प्रकारे लिहिला गेलेला आहे तर त्याच सांकेतिक भाषेत हा परफेक्शन शब्द जो आहे तो कसा लिहा. सर्वप्रथम काय करायचं हा इन्स्टिट्यूशन शब्द आपण लिहून घेऊया. आणि त्याच्या समोर जर तुम्ही हा शब्द लिहून घेतला पहा या पद्धतीने आपल्याला हा दिलेला आहे. या शब्दांचं जर निरीक्षण केलं तर याच्यामध्ये तुम्हाला कदाचित कधी अक्षरांचा क्रम बदलून दिलेला असतो. पुढची अक्षर मागची अक्षर पुढे किंवा सलग 2 अक्षरांचा क्रम बदलणं या प्रकारचे काही ट्रिक्स वापरलेले असतात. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पहिलं आणि शेवटचं अक्षर पहा तुम्ही. हा जो याच्यामध्ये शेवटचं जे अक्षर आहे ते याच्यात पहिलं आले हे दुसरं आलं नंतर हा आय तिसरा हा टी करेक्ट. म्हणजे इथे त्यांनी फक्त अक्षरांचा क्रम उलटा लावला. हा जो इन्स्टिट्यूशन हा शब्द आहे याच्यामध्ये याला 1 2 3 असं लिहून त्यांनी केले. मग आपण आपला शब्द आता त्याच पद्धतीने लिहून पाहूया. परफेक्शन सुरुवातीचं NOIT आता NOIC इथे आलंय म्हणून हा पर्याय कॅन्सल होतोय. NOIT इथे आहे MOIT इथे आहे NOIT म्हणून पुढचं अक्षर आपण पाहूया सी पण आपल्या तीनही ऑप्शन मध्ये आहे. त्यानंतर येतोय ई तोही प्रत्येक याच्यात आलेला आहे. नंतर एफ तोही त्याच क्रमाने आलाय. नंतर आर इथे मात्र ई आलाय आणि इथे आर आणि इथे आर म्हणजे हा पर्याय आपला इथे कॅन्सल झाला. त्यानंतर शेवटी ई आणि मग पी असं आहे तर इथं पी आणि इथे ई आलेला आहे. मग आपला हा ई आणि पी म्हणजे हा ई पर्याय कॅन्सल झालं आणि आपल्याला आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 4. तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. पुन्हा सांकेतिक भाषेवरचा हा प्रश्न आहे पहा. एका सांकेतिक भाषेत GO हा शब्द FHNT असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत सर हा शब्द कसा लिहाल. सुरुवातीला आपण आपल्याकडे जे दिलेले आहे गो FHNT यांच्यामधला आपण संबंध पाहूया. अक्षरमाला आपल्याकडे लिहिलेली असतेच त्या अक्षरमालेमधून सगळे निरीक्षण करून पाहिलं. ओके गॉट इट. एफ इथे FGH इथे दाखवते मी. यांच्यामध्ये येणारं हे जी अक्षर आहे. नंतर NOP यांच्यामध्ये येणारे हे ओ म्हणजे जी आणि ओ या पद्धतीने तयार झालं. आता सन हे आपल्याला शोधायचंय म्हणजे एस कोणत्या 2 अक्षरांमध्ये यू कोणत्या 2 अक्षरांमध्ये आणि एन कोणत्या 2 अक्षरांमध्ये ती 2 अक्षरं आपल्याला या ठिकाणी लिहिली जायची आहे. यासाठी आपल्याला अक्षर मालिका पुन्हा घ्यावी लागेल. एकदा तुम्हाला दाखवण्यासाठी लिहिते मी.
K L M N O P सॉरी आपल्याला यांच्यामधलं अक्षर सापडलं होतं जी आणि याच्यामध्ये ओ सापडलं होतं. त्याच पद्धतीने सण साठी आपण शोधतो आहोत. आपली अक्षरमाला आपण घेऊया. ओके, यस साठी आपल्याला मिळते आर अँड टी. यू साठी आपल्याला मिळते टी आणि व्ही. आणि एम साठी आपल्याला मिळते एम आणि ओ. आर टी टी सगळे याच्याकडे. आता व्ही एम ओ हे ओ ओ आर एम हे दोन पर्याय कॅन्सल होते. आता व्ही आणि एम ओ आधी एक आणि नंतर ओ या पद्धतीने आपला हा पर्याय बरोबर आहे. हा जो म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 4. पुन्हा हे सांकेतिक भाषेतलं उदाहरण आहे. जर एका सांकेतिक भाषेत RAMESH रमेश हा शब्द VYQCWF असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत NORMAL हा शब्द कसा लिहाल. आपल्याला सुरुवातीला या शब्दात आणि या शब्दातला संबंध शोधायचा आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा ही अक्षरमाला लिहून घ्यावी लागेल. प्रत्येक वेळेला हा लिहिण्याचा त्रास न घेता आपण गेल्यानंतर कच्च्या कागदावर सुरुवातीलाच आधी अक्षरमाला लिहून घ्यायची आहे. ABCDE FGHIJ. आता यामध्ये रमेश हा शब्द आता सुरुवातीला आपल्याला जो संबंध शोधायचा आहे तो या आर मध्ये आणि व्ही मध्ये शोधायचा. आता इथे हा आर आणि व्ही याच्यात जर पाहिलं तर 1 2 3 4 म्हणजे +4 केले याच्यामध्ये. ए चा वाय घेतलाय. इथे जर आपण झेड ऍड केला तर इथे -2 चा येतोय. या ए आणि वाय मध्ये -2 चा संबंध येतोय. त्यानंतर एम आणि क्यू 1 2 3 4. एम आणि क्यू मध्ये पुन्हा +4 चा येतोय. ई आणि सी -2 चा येतोय. ओके, म्हणजे +4 -2 +4 -2 अधिक 4 + 2 असा संबंध प्रत्येक अक्षरामध्ये लावायचा आहे. पाहूया या स्क्रीनवर 4 अक्षरांवर 1 2 3 4 डब्ल्यू आणि एच नंतर 2 अक्षरे मायनस केली की आपल्याला एफ मिळेल. मग याच पद्धतीने आपल्याला नॉर्मल शब्द शोधायचा. पण सगळ्यात नाही. सुरुवातीला 2 अक्षर
आपण त्याच्याशी संबंधित असलेलं अक्षर शोधत चालायचं आहे. इथे यम मध्ये आपण जर प्लस केलं पहा, यम मध्ये प्लस केलं तर 1 2 3 4 म्हणजे आर आला पाहिजे. या ठिकाणी प्रत्येक अक्षरामध्ये प्रत्येक पर्यायामध्ये सुरुवातीला आर आहे. ओके, आता त्यानंतर जो ओ आहे तिथे -2 करायचं म्हणजे आपल्याला इथे एम आला पाहिजे. प्रत्येक पर्यायामध्ये एम आहे. मग आपण पुढे जायचंय. यानंतर आता आपल्याला आर, आर मध्ये +4 केल्यानंतर 1 2 3 4 व्ही आला पाहिजे आपल्याला. चारही पर्यायामध्ये व्ही आहे म्हणजे आर एम व्ही हे इथे कॉमन आहे म्हणून हे पाहायचेच नाही. तुम्ही पाहत असताना या प्रश्नामध्ये आर एम व्ही हे कॉमन आहेत म्हणून हे पाहायचेच नाही. फक्त कुणाकडे जायचे तुम्ही डायरेक्टली आता या पुढच्या एम अक्षराकडे. एम साठी काय येणार आहे ते आपण बघायचं. आता इथं +4 -2 +4 इथे -2 +4 आणि -2 असा संबंध जो आपण शोधलाय त्या पद्धतीने आपण काढूया. एम मध्ये -2 केला तर आपल्याला मिळणार आहे के. के हे अक्षर चौथ्या पर्यायामध्ये जर पाहिजे तर पहिल्या पर्यायामध्येच आपल्याला दिसणार आहे म्हणून आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 1 मिळालं. म्हणजे सुरुवातीला आता मी हे तुम्हाला हे पूर्णपणे करून दिलेलं आहे. पण जेव्हा पर्याय काढतो परीक्षेला आपल्याकडे ठराविक वेळ असतो आणि त्या वेळेचे गणित सोडवून आपण त्याच्यामध्ये आपलं गणित सोडवायचं असतं. मग त्याच्यासाठी आपण काय करायचं की सुरुवातीला पर्यायाचे निरीक्षण करा एक दृष्टिक्षेप टाकून आणि त्याच्यामध्ये कॉमन असलेली जे आहे हे काढून टाका. आणि आता पुढचे जे आहे ए ई जे ई या पद्धतीने त्या अक्षरांसाठीचा संबंध शोधा आणि त्याच्यावर उत्तर आपण आपल्याला तुमच्या पहिल्याच प्रयत्नात मिळेल. पर्याय क्रमांक 1. गटात न बसणारी आकृती शोधा. आता 3 म्हणजे प्रश्न दिलेले आहेत 37 38 आणि 39 या तीनही प्रश्नासाठी आपल्याला एकच प्रश्न आहे की गटात न बसणारी आकृती शोधायची आहे. आपण आपला जो 37वा प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपण पाहूया. सुरुवातीला आपण ही आकृती घेऊया आणि ह्या आकृतीने आपल्या दुसऱ्या आकृत्यांचं पाहूया. आकृती मधला भारतीय वडला जर या पद्धतीने पुन्हा काटकोनात वळवला तर किती मिळेल आणि पुन्हा काटकोनात वळवला तर तो इथे आपल्याला असा हवा होता. पण इथे मात्र तो उलट्या दिशेला त्याचं तोंड झालेलं आहे म्हणून ही आकृती यामध्ये नसणार आहे. हा पर्याय आपला कॅन्सल झाला. त्यानंतर आपण पाहूया हा षटकोनाचा. या षटकोनाचा जो बेस आहे तो या बाजूला आहे म्हणजे चौकोनाच्या शिरोबिंदूच्या दिशेने. मग तो जर 90 अंशात वळवला तर हा होतोय. नंतर 90 अंश वळवल्यानंतर हा इथे बरोबर आहे. हा पर्याय आपला कॅन्सल झालेला आहे. आता इथे जे आहे इथे हा 90 अंशात वळवल्यानंतर या पद्धतीने दिसणार आहे आणि इथेही वळवल्यानंतर या पद्धतीने दिसेल. हाही बरोबर आहे. आता हा ठेवल्यानंतर हा सरळ होतो आहे, हा आडवा होतो आहे. आता फक्त राहिले जे आहे की या आकृतीमध्ये हे इकडे आहे 90 अंशात हे इकडे होणार आहे आणि 90 अंशात वळवलं तर हे इकडे होईल. यामध्ये पाहताना मगाशी आपल्या दृष्टीतून एक थोडस हे झालं की या ठिकाणी ही जी आकृती आहे तिचं षटकोनाचं हे टोक खाली येत आहे आणि सगळ्यांचं मात्र हे षटकोनाचं जे वरचं टोक आहे ते वर्तुळाच्या दिशेने यायला हवं. इथं ते दिसत नाही आपल्याला.
आणि म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर दुसऱ्या आकृतीकडे आपण वळूया. इथे या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या आकृत्या दिलेल्या आहेत, त्याच्यावरूनच आपल्याला शोधायचं आहे. आपण सुरुवातीला हे दोन बाण ठेवूया. ते 90 अंशात पळवले या ठिकाणी झाले, 90 अंशात पळवले या ठिकाणी, आणि हे जर घेतलं तर आता यामधून पाहताना आपल्याला दुसरी आकृती एक लक्षात घ्यावी लागेल. यांच्या मागे एक प्लसचं चिन्ह आहे. हे 90 अंशात पळवल्यानंतर सरळ झाले, पुन्हा आडवं झालंय, इथेही आडवं झाले. त्यानंतर इथे षटकोन आहे. बाणांच्या आधी सॉरी प्लस चिन्हाच्या आधी ही शंकरपाळ्यासारखी समभुज चौकोनाची ही आकृती आहे. ही या ठिकाणी येईल. ही 90 अंशात वळवल्यावर या ठिकाणी येईल, आणि 90 अंशात वळवल्यानंतर ही या ठिकाणी यायला हवी होती. इथं मात्र प्लसचं चिन्ह आलं, म्हणून आपल्याला आपला कॅन्सल झाला आणि ही गटात बसणारी आकृती केली. म्हणजे क्रम जो आहे याचा की बाण, नंतर षटकोन, नंतर हा समभुज चौकोन आणि नंतर हे अधिकचं चिन्ह, हा क्रम इथे चुकलेला आहे आणि त्यामुळं आपलं हे उत्तर चुकले. त्यानंतर आकृती क्रमांक 39. याच्यामध्ये जर पाहिलं आपण मधला हा घेऊया आधी. मधला हा बाण इथे या ठिकाणी वळवलाय. ओके, पहा आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करा. या ठिकाणी एक हा मागे काहीही नसलेला आणि मागे गोल असलेला हा बाण शेजारी शेजारी आहे. हा फिरवल्यावर असा आणि हा फिरवल्यावर असा. ओके, मधला बाण 90 अंशात फिरवल्यानंतर आणि पुन्हा 90 अंशात फिरवल्यावर वर. इथे अधिकचं चिन्ह इथे होतं, ते इथे, त्यानंतर इथे यायला पाहिजे होतं, ते आलेलं नाही आणि इथे मात्र आले. म्हणजे ही आकृती आपली असू शकते. गुणाकाराचंही आपण पाहूया. हे गुणाकाराचं चिन्ह इथे, नंतर इथे यायला हवं होतं, ते इथं आलेलं आहे. त्यामुळं हा प्रश्न, हा पर्याय आपल्या इथं चुकीचा. पुढचा प्रश्न पहा. पुढील प्रश्नात अक्षरांचा एक विशिष्ट गट दिलेला आहे. दिलेल्या पर्यायांमधून अनुक्रमे शब्द, संख्या व त्या गटाशी जोडणारा योग्य पर्याय निवडा. आता दोन अजून पर्याय निवडायचे. कानन आणि अरण्य हे समानार्थी शब्द आहेत. वाचतानाच आपल्या लक्षात येतं. याचाच अर्थ आपल्याला अंबुज या शब्दासाठी समानार्थी शब्द शोधायचा आहे. अंबुज म्हणजे कमळाचे समानार्थी शब्द आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा पंकज आणि सरोज हे कमळाचे समानार्थी शब्द आहेत, आणि म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 होईल. इथे प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. इथं प्रश्न पत्रिकेत द्विजराज असा आहे, असा शब्द आहे. आणि हा मनुज, पंकज म्हणजे चिखलात जन्मलेला, पंक म्हणजे चिखल, चिखलात जन्मलेला. त्यानंतर मनु म्हणजे मनुष्याचा, मधूचा मुलगा, मधूपासून जन्मलेला. द्विज म्हणजे पक्षी, पक्ष्यांचा राजा किंवा चंद्र सुद्धा हे म्हटलं जातं. जेव्हा चंद्राचा समानार्थी शब्द आहे. आपल्याकडे जे समानार्थी शब्द आहेत पंकज आणि मनुज, सॉरी सरोज, हे दोन शब्द कमळासाठी म्हणजे अंबुज या शब्दासाठी समानार्थी आहेत. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि 3.
आता या ठिकाणी 357 संख्यांमधला संबंध दिलेला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या संख्येमध्ये जो संबंध आहे तो संबंध आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या संख्येमध्ये शोधायचा आणि 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा 357 525 यांच्या मधला आपण संबंध पाहूया. दोन संबंध आपल्याला पाहायचे आहेत. दोन उत्तर शोधायचे म्हणून 2 संबंध आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 3 आणि 5 8 आणि 7 15 तो येणार ना. 3 5 15 5 7 35 आणि 35 ला 5 ने गुणूया 105 525 हे बरोबर आहे. पहा 3 गुणिले 5 गुणिले 7 करायचं. 3 5 15 15 7 105 आणि गुणिले ही मधलीची संख्या आहे. हा जो मधला अंक आहे त्याने आपण परत गुणलं, त्याला 5 ने गुणलं तर त्याचं उत्तर आलं 525. 100 5 500 आणि 5 5 25. याच्यामध्ये आपण पाहूया आपला जो दुसरा पर्याय जातो तो 678. 6 गुणिले 7 गुणिले 8 आणि गुणिले त्याला मधली संख्या करावी लागेल आपल्याला 7 बरोबर. तर 6 7 42 4 8 32 आणि 8 16 320 336 336 आहे. 320 आणि 16 336 आणि गुणिले 7 केल्यानंतर 7 21 25 2 7 21 23 2352. ओके, आपल्याला आपला तिसरा पर्याय पहिला मिळाला पण आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे. 2352 हा तिसरा पर्याय त्याचा आपल्याला मिळाला. आता दुसरा संबंध शोधत असताना संख्या कमीच्या दिसत आहेत. आपण या 525 मधून 357 वजा करून पाहूया. एकशे 68 तर 678 अधिक 168 8 आणि 8 16. या पर्यायामध्ये आहेत आपले 6 आणि याच्यात पण 6 आहेत. 7 आणि 7 आणि 1404. इथे मात्र 3 आहे म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला आपला आणि आपल्याला आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 1. म्हणजे पहिला जो संबंध आपण शोधला तो यामधील अंकांचा गुणाकार केला आणि त्याला मधल्या अंक आपल्याला आता उत्तर मिळालं. त्याच पद्धतीने आपण या दुसऱ्या संख्येचे शोधताना सुद्धा आपण काय केलं, या अंकांचा गुणाकार केला आणि त्याला मधल्या अंकाने गुणिले केलं की आपल्याला 2352 उत्तर मिळालं. आणि इथे आपण वजाबाकी केली या दोघांची आणि तीच म्हणजे तो जो फरक आला 168 तोच आपण पुढच्या संख्येमध्ये आपल्याला मिळवला 678 मध्ये. तर आपल्याला आपली पुढची संख्या मिळेल 846. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि 3. छान प्रश्न आहे पहा.
अगदी तुम्हाला म्हणजे थोडस विचार करायला लावणार आहे. पण एकदा जर या अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव करून घेतला तर तुम्हाला अजिबात जड जाणार नाही. इथे एक अक्षर मालिका दिली आहे एका मागोमाग पाठोपाठ येणाऱ्या अक्षरांची, आणि या अक्षर मालिकेत जर त बरोबर 1, क बरोबर 2, प बरोबर 3, म बरोबर 5 आणि स बरोबर 4 असेल तर 3च्या नंतर लगेच 1. म्हणजे आपल्याला काय पाहिजे आहे का, आधी आपण ते क्लिअर करून घेऊया. आपल्याला काय शोधायचं आहे? 3च्या नंतर लगेच 1 पाहिजे आणि 3च्या लगेच आधी 5 पाहिजे. असं किती वेळ आलेला आहे असं त्यांना म्हणायचं. आता 5 म्हणजे काय आहे तर म आहे, 3 म्हणजे काय आहे तर प आहे, आणि 1 म्हणजे काय आहे तर त आहे. म्हणजे आपल्याला आपण काय करतो की जेव्हा ही अक्षर मालिका दिली आणि त्याच्यामध्ये अक्षरांची किंमत आपल्याला दिली तर कदाचित आपल्याला कोणतं असं येतं पहा, आपण याच्यामध्ये असं लिहितो इथं क ची किंमत किती दिलेली त्यांनी, क ची तर दिलेलीच नाही. क ची 2, मग क बरोबर 2, क बरोबर 1, क बरोबर 3, आपण असं मांडून घेतो आणि मग हे 5, 3, 1 हे शोधायचा प्रयत्न करतो. पण तसं न करता आपण काय करायचं की आपल्याला जे अंक दिलेले आहेत त्यांनी 3च्या नंतर लगेच 1 आणि 3च्या लगेच आधी 5, म्हणजे आपल्याला शोधायचा आहे अक्षरांचा गट म प त. आपल्याला यांच्या अंकांचं काही घेणं देणं नाही. मग आपण काय करायचं, या म प त ला शोधायचंय. म प त कुठे आलेलं आहे, इथे एकदा म प प आहे म्हणजे झाली आपल्याला, म प स आहे ते नाही, म प त पहा इथे झालेले म प त म्हणजे, आणि इथे ही अक्षर मालिका संपली. म्हणजे फक्त एकदाच आपल्याला म प त म्हणजे 5, 3 हे 1 आलेले आहे, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2. अशा वेळेला पहा आपल्याकडे फार वेळ नसतो. साधारण आपल्याला एका प्रश्नासाठी जर आपल्या वेळेचं गणित केलं तर 30 सेकंद. एक ट्रिक नेहमी लक्षात ठेवा की कोणताही प्रश्न सोडवताना त्या प्रश्नाजवळ फक्त साधारणपणे 30 सेकंद थांबायचं. आपल्याला जर वाटलं की हा प्रश्न सोडवताना आपण 30 सेकंदाच्या पुढे चाललो तर तो प्रश्न थोडा वेळ बाजूला ठेवा, पुढचे येणारे प्रश्न आधी सोडवून घ्या आणि त्यानंतर तुम्ही बाकीचे प्रश्न जे राहिलेले आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करा. म्हणून जर अशा प्रकारचे प्रश्न लगेच तुम्हाला सुचत नसतील तर 30 सेकंदांचा अंदाज घेऊन लगेच पुढे जायचं आहे. पाहूया आपण पुढचा प्रश्न. सहा 6,503, 8,504, 5,201 आणि 6,305 या संख्येमधून विसंगत पद ओळखायचं आहे आपल्याला. ते विसंगत दिसणारं पद जर ओळखायचं म्हटलं तर आधी आपण साधारणपणे वर्ग संख्या वगैरे दिसतायत का, घनसंख्या, त्या वर्गसंख्या देणं त्यांनी शक्य नाही साधारणपणे अशा अंकामध्ये. घन असू शकतात पण घनाच्या एकक स्थानी 3, 4, 1, 5 यापैकी अंक येतात का हे एकदा बघा आणि त्यानुसार पाहत चला. ओके, इथे एक असू शकतं की 6,25 या ठिकाणी पहा 6,25 आणि या 30चं उलट केलंय 0 3. 8,45 इथं उलट केलंय 0 4. 5 दुनी 10 उलट केलंय 0 1 आणि 6 त्रिक 18 इथं पाहिजे होतं 8 1 पण इथे 0 5. म्हणजे आपली ही संख्या इथे विसंगत आहे. पर्याय क्रमांक 1 6,305. ओके, खालच्या प्रश्नाकडे आपण पडूया. 343 विसंगत पदच ओळखायचं याच्यातलं. 343, 729, 1332 आणि 8,000
याच्यामध्ये मी काही क्षणी सांगण्यामध्ये लक्षात ठेवायला हवं की 343 हा धन आहे, 729 हा देखील धन आहे, 1332 हा धन नाही, 8000 हा धन आहे. पहा 343 हा 7 चा धन आहे, 729 हा 9 चा धन आहे आणि 8000 हा 20 चा घन आहे. आता 1332 घनाच्या ठिकाणी 2 कधी येत नाहीत पहा, पण एक मात्र येऊ शकतात. 1321 ओके, 11चा घन आहे 1321 आणि इथे मात्र मी प्लस 1 करून टाकलेला आहे, म्हणजे 1332 इथे आले, म्हणून हा 1332 हा दुसरा पर्याय इथे आपला विसंगत आहे. म्हणजे बाकीच्यांचा फक्त घन दिलाय आणि या ठिकाणी मात्र घन मध्ये प्लस 1 केलाय, म्हणून हा कॅन्सल होईल. प्रश्न क्रमांक 45. शिक्षकांनी कर्तृत्व, निष्ठा, क्षमा, ज्ञानवंत, मार्गदर्शक, कर्तव्य कठोर, उग्र, शिरी हे शब्द फळ्यावर लिहिले. या वाक्यामध्ये एकूण जोडाक्षरयुक्त शब्द किती आहेत? या वाक्यामध्ये म्हणजे आपल्याला फक्त इथपर्यंतच काढायचं, जोडाक्षर लिहायचे. ओके, आणि ते कुठून? इथून. आता एक नीट लक्षात ठेवा की आपल्या वर्णमालेमध्ये श आणि ञ हे सुद्धा जोडाक्षर आहे. श हा बनलाय क, श आणि अ पासून, आणि ञ हा बनलेला आहे द, न, य आणि अ पासून, म्हणजे ही जोडाक्षर आहे. ओके, श आणि ञ ही जोडाक्षर आहेत, हे लक्षात ठेवून बघायचं आहे. शिवाय रकाड असेल तर ते जोडाक्षर असतं, किंवा जसं जोडलेला असतो तेही जोडाक्षर असतं, हे लक्षात ठेवून बघायचंय. शिक्षकांनी हा एक, कर्तृत्व इथे रकाड लिहितोय, व कोण आहे 2, निष्ठा 3, क्षमा क्ष हा जोडाक्षर 4, ज्ञानवंत हा 5, मार्गदर्शक इथं र जोडला गेला म्हणजे 6, कर्तव्य कठोर हा 7, उग्र याला र जोडला हा 8, शब्द हा 9, फळ्यावर हा 10. शिक्षकांनी कर्तृत्व, निष्ठा, क्षमा, ज्ञानवंत, मार्गदर्शक, कर्तव्य कठोर, उग्र, शिरी हे शब्द फळ्यावर लिहिले. म्हणजे आपले एकूण 10 शब्द. आपला पर्याय क्रमांक 2 इथे आला. आपल्याला आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 मिळालं. 46वा प्रश्न आहे पहा. खालील प्रश्न आकृतीमध्ये लपलेली आकृती पर्यायामधून शोधा. मागच्या सेशनमध्ये शिकवताना मी सांगितलं होतं की लपलेली आकृती शोधताना साधारणपणे आपण आधी इकडचे भाग पाहायचे, त्याच्या कुठला भाग दिसतो आहे पाहता क्षणीच लगेच लक्षात येईल की हा भाग आपल्याला इथे दिसतो. हा जो आहे हा भाग आपल्याला इथे दिसतोय, म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर हा नाही, हा नाही, हा झेड मात्र इथे दिसतोय बघा, इथं हा झेड दिसतोय, त्यामुळे पर्याय क्रमांक 4. 1 आणि 4 का नीट निरीक्षण करून पाहिजे तर बरोबर लक्षात येईल. तर या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपलं 1 आणि 4 आहे.
प्रश्न क्रमांक 47 ते 49 साठी सोबतच्या आकृतीत एका घनाच्या काही स्थिती दाखवलेल्या आहेत. आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे निवडा. अतिशय सोप्या पद्धतीचा प्रश्न असतो, पण आकृत्या अशा पाहिल्यानंतर आपण गोंधळून जातो. सगळ्यात आधी काय करायचं, याच्यापैकी कोणत्याही दोन निवडायचे. दोन अशा निवडायचे दोन की त्यांच्यामध्ये एक किंवा दोन अंक कॉमन आले पाहिजे. आता याच्यावर जे आपल्याला दाखवले पहा, यामध्ये जर पाहिलं तर 6 2 आणि इथं 1 4 5 असं दिलेलं आहे. याच्यात कॉमन कुठलंच नाही, म्हणून या दोन घ्यायच्या नाहीत. मग पहिली आणि तिसरी जर आपण पाहिली तर 3 आणि 2 कॉमन आहेत. पहा इथे 3, हा 3 आणि इथे 2, हा 3 आणि इथे 2, म्हणजे 6 साठी 1, 6च्या बरोबर समोरच्या पृष्ठभागावर 1 येणार आहे. म्हणजे आपण हे पृष्ठांवरच काढतो की घनाला 6 पृष्ठ असतात आणि त्या 6 पृष्ठांवर या पद्धतीने अंक लिहिलेले आहेत. आता इथे जर आपण गेलो पुन्हा पहा, मी दुसरा पेन घेऊन दाखवते. या दोन आकृत्यांमध्ये जर पाहिलं तर तुम्ही 1 हा कॉमन दिसतोय. पहा इथे 1 आणि 1 कॉमन आहे. मग 1 चे आता याला क्लॉकवाईज फिरायचंय, या आकृत्यांवरून क्लॉकवाईज फिरायचंय. इथे 1 च्या शेजारी 2 आहे आणि इथे 1 च्या शेजारी 5 आहे. म्हणजे 2 च्या शेजारी आपल्याला 2 च्या समोर 5 येणार आहे. हे एक लक्षात घ्या. आणि आता उरला हा 3 आणि हा 4, म्हणजे 3 च्या समोर 4 येणार. फक्त एवढं जर काढून घेतलं ना तर तुम्हाला या तीनही प्रश्नांची उत्तरं अगदी अचूक देता येतील. मी काय सांगितलं पुन्हा एकदा लक्षात घ्या तुम्ही की सुरुवातीला 2 आकृत्यांमध्ये जो कॉमन म्हणजे या 3 4 ज्या आकृत्या असतील तर 2चा जोड्या लावा, कॉमन असलेले अंक शोधा आणि त्याच्यावरून परस्पर विरुद्ध पृष्ठभागावर असलेल्या अशा अंकांच्या जोड्या शोधा. आता आपल्या प्रश्नांकडे बोलूया. 6च्या समोर कोणता अंक येईल? पहा 6च्या समोर आपला अंक येणार आहे 1, म्हणून आपला पर्याय क्रमांक 2. याचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक 2. नंतर 5 अंकाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अंक येणार नाहीत? आता 5च्या विरुद्ध पृष्ठावर 2 येणार आहेत. हे तर आपण फिक्स केले, म्हणजे 1 नाही, 6 नाही, 3 नाही आणि 4 नाही. म्हणजे 1 6 3 आणि 4. तर 1 6 3 आणि 4 यामध्ये आपल्या आकृतीत केलं तर इथे तुम्हाला 5च्या शेजारी इथे 1 दाखवलेला आहे, म्हणून हा 1 नाही. त्यानंतर 5च्या विरुद्ध पृष्ठावर 2 आहे, म्हणून हा 2ही नाही. आणि 3 आणि 4 म्हणजे सॉरी 5च्या शेजारी इथे 1 आणि 4 आहेत, म्हणून ते विरुद्ध पृष्ठावर कधी येऊ शकणार नाही. म्हणजे तुम्ही इथे कितीही परिस्थिती चेंज केली तर इथे 1 आणि 4 इथे शेजारी शेजारी दिलेले आहेत आणि त्यामुळं त्याच्या विरुद्ध पृष्ठावर 1 आणि 4 कधीच येऊ शकणार नाही. म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 आणि 4 हा 4चा. म्हणजे आपलं उत्तर पहा, 5च्या विरुद्ध पृष्ठावर 2 आहेत पण 5च्या विरुद्ध पृष्ठावर 1 येणार नाही आणि 4ही येणार नाही. ओके. आता या ठिकाणी पहा कोणता 1च्या समोर येईल. आपण कोणताच प्रश्न सोडवलाय तोच तुम्हाला दिलेला दिसतो इथे की इथं 1च्या समोर कोणता अंक येणार आहे. 6च्या समोर 1 आला होता, आपला 6च्या समोर 1 आला, म्हणजे 1च्या समोर 6 येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपल्याला उत्तर. कोणता अंक 1च्या समोर येईल? पुन्हा तोच प्रश्न आला, सॉरी तो डबल आलेला आहे हा. कोणता प्रश्न 1च्या समोर येईल? हा झालाय आपला सोडव. 50वा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. 5 सप्टेंबर 2023 रोजी मंगळवार असेल तर 16 ऑगस्ट 2024 रोजी कोणता वार येईल? वारांचे गणित असतं त्याच्या ट्रिक्स आहे, त्याचा तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी सांगितलेले असतील. पण आता एक आपली ही पण लक्षात ठेवायची की ज्या तारखेला
वार ज्या वाराला समजा 1 जानेवारीला जर वर्ष सुरू होते, कुठलंही वर्ष असू द्या, 1 जानेवारीला समजा आपण आताच 2026 हे घेऊया, 1 जानेवारी 2026 ला समजा जर सोमवार असेल तर 1 जानेवारी 2027 ला मंगळवार असतो, म्हणजे त्याच्या पुढचा वार असतो. पण हे कधी जेव्हा हे लीप वर्ष नसेल तेव्हा, स्टँडर्ड इयर म्हणजे जेव्हा हे साधं वर्ष असेल, पण जेव्हा लीप वर्ष असेल तेव्हा आपण 1 दिवस पुढे सरकायचंय त्याच्यात. म्हणजे 1 जानेवारी 2026 ला हे जर लीप वर्ष असतं तर, हे नाही विकल्प नाही, पण जर असतं तर 1 जानेवारी 2027 ला मग बुधवार आला असता. मग आपण आधी तेच चेक करायचं. आपल्याला जे दिलेलं आहे 2023 रोजीचा वार दिलाय आणि 2024 विचारले, मग आपण 2024 हे लीप वर्ष आहे का हे आधी पाहून घ्यायचं. तर 24 हे 4 ने भाग जाणारी संख्या म्हणून हे लीप वर्ष आहे, म्हणजे आपल्याला एक वार पुढे जावं लागणार. आणि या ठिकाणी 2024 चा ऑगस्ट दिलेला आहे, म्हणजे फेब्रुवारी नंतरचा दिलेला आहे. जो एक जास्तीचा दिवस येतो तो फेब्रुवारी मध्ये आपला जातो, म्हणून आपल्याला इथे 1 नक्कीच जास्त धरावा लागणार. आता 16 ऑगस्ट 2024 काढायचं आपल्याला. सगळ्यात आधी पाहूया आपण, आपल्याला जे दिलेलं आहे 5 सप्टेंबर 2023 ला मंगळवार आहे, म्हणजे त्याच्या पुढच्या वर्षी इथं जर वर्ष चालू झालं असं आपण समजलं तर 5 सप्टेंबर 2024 ला खरं म्हणजे मंगळवारच्या पुढचा बुधवार यायला हवा. पण हे 24 हे लीप वर्ष, म्हणजे 24 इथे लीप वर्ष आलं, म्हणून बुधवारच्या ऐवजी इथे गुरुवार येणार आहे. 5 सप्टेंबर 2024 ला गुरुवार येणार आहे. पण आपल्याला कुठलं काढायचंय, 16 ऑगस्ट पर्यंतच काढायचंय, म्हणजे आपल्याला मागे जायचंय. 16 पासून आपण पाहूया, 16 आणि 7 होतात 23, 23 आणि 7 होतात 30, आणि 30 नंतर पुढचे आपण अंकात घेऊन घेऊया 31, 1, 2, 3, 4 आणि 5 तारीख आपल्याला 5 सप्टेंबरच दिलेलं आहे, बरोबर. तर 5 सप्टेंबर पर्यंत आपण जाणार आहोत. मग 16 ऑगस्टचा वार 5 सप्टेंबर 24 चा गुरुवार आपल्याला मिळाला, म्हणजे इथे गुरुवार आहे, म्हणजे इथे बुधवार आहे, म्हणजे इथे मंगळवार, इथे सोमवार, इथे रविवार, इथे शनिवार, इथे शुक्रवार, इथे शुक्रवारच येईल 7 दिवस मागे गेल्यानंतर, आणि 16 तारखेला शुक्रवारच येईल. आपल्याला आपलं उत्तर मिळालं 16 ऑगस्ट 2024 ला शुक्रवार असणार आहे, पर्याय क्रमांक 1. तर या पद्धतीने थोडस इथे कॅल्क्युलेशन करून आपण मागे जाऊ शकतो. पुढच्या प्रश्नाकडे आपण बोलूया. झाला ओके. 15 मिनिटं ऑलरेडी जास्त झालेले म्हणतायत सर. आणि आपले तसे म्हटले तर आजच्या दिवसापुरते म्हणजे 25 प्रश्न सोडवून झालेले आहेत. पुढे 25 प्रश्न आपण उद्याच्या तासात मध्ये पाहूया. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.